नमस्कार मुलांनो, मी अनपुट गुरुजी, चिंचोली तालुका माडा. आज आपण भागाकार आणि गुणाकार हे तुम्हाला येते, तरी पण याच्यामध्ये जे काही थोड्या खाचाखोचा आहे आणि गणिती गमती आपल्याला याच्यामध्ये काय बघायला मिळतात याच्याबद्दल आपण थोडा विचार करणार आहे. उदाहरणार्थ आपण जर गुणाकाराचं गणित घेतलं, उदाहरणार्थ 24 गुणिले 4, याच्यामध्ये 4 हा गुणक आहे आणि 24 हा गुण्य आहे. आता गुणाकार किती येतो? आपण गुणाकार करतो म्हणजे काय करतो, तर ह्या 24ची 4 पट करत असतो, चौपट करत असतो. हे उदाहरण आपण असं पण करू शकतो, 24 अधिक 24 अधिक 24 अधिक 24. हिची जर बेरीज केली, 4 वेळा जर आपण 24 घेऊन बेरीज केली, तर जेवढं 24 गुणिले 4 करून येणार आहे उत्तर तेवढंच येणार आहे. याचा अर्थ आपण त्याची पट करत असतो. आणि म्हणून याचं उत्तर जर काढलं तर किती? 4 × 16, चला 1 4 2 8 आणि 1 9, 96. आता या उदाहरणामध्ये या उदाहरणामध्ये गुण्य जी संख्या आहे त्याच्यापेक्षा उत्तर जे आलेलं आहे गुणाकाराचं, ही संख्या मोठी आहे. आणि प्रत्येक पूर्ण संख्येचा गुणाकार किंवा नैसर्गिक संख्येचा गुणाकार हा गुण्य संख्येपेक्षा मोठाच येतो. आता याला एक अपवाद आहे, ते म्हणजे परिमेय संख्येचा. परिमेय संख्येमध्ये मात्र गंमत आहे, उत्तर उलट येते. त्याचं पण आपण एक उदाहरण घेऊया. 1/2 गुणिले 1/2, याचं उत्तर 1/4. आता हे जर पाहिलं, इथं कसं होतं, 24 ही गुण्य संख्या होती, 4 ही गुणक होती आणि उत्तर मात्र गुणाकार म्हणून 96 आलं होतं. म्हणजे 24 या गुण्य संख्येपेक्षा गुणाकार हा मोठा आला होता. इथं कसं झालंय, 1/2 ही गुण्य संख्या आहे, हे आणि 1/2च गुणक आहे आणि उत्तर मात्र गुणाकाराचं 1/4 आहे. आता इथं गुण्य संख्या 1/2 होती म्हणजे निम्म होतं, अर्ध होतं. आणि उत्तरामध्ये गुणाकार केल्यानंतर मात्र 4था भाग आला, 4th भाग आला. म्हणजे गुणाकाराची संख्या छोटी आली. हे कसं? गंमत आहे मुलांनो. वास्तविक आता गुणाकाराचं उत्तर गुण्यापेक्षा गुणाकाराचं उत्तर छोटं येत नाही. मग इथं कसं झालं? हे तर खरी गंमत आहे गणिताची. कारण हा अपवाद फक्त परिमेय संख्येच्या बाबतीत घडतो. हा अपवाद फक्त परिमेय संख्येच्या बाबतीतच घडतो. याचं कारण असं आहे, 1/2 गुणिले 1/2 बरोबर 1/2 चा 1/2 असा अर्थ आहे. आता तुमच्या लक्षात येईल, 1/2 गुणिले 1/2 असं म्हणलं काय, आणि 1/2 चा 1/2 असं मांडलं काय, अर्थ एकच आहे, अर्थात बदल नाही.
उत्तर 1/4 कसं आलं? एकदम सोपं आहे. आपण थोडं शांत डोक्याने विचार करा. 1/2 चा 1/2 याचा अर्थ असा आहे की 1/2 चा 1/2 म्हणजे 1/2 चा निम्मा. 1/2 म्हणजे निम्मा. 1/2 चा 1/2 म्हणण्यापेक्षा 1/2 चा निम्मा बरोबर किती? मग तुमच्या लक्षात येईल. बरोबर आहे. 1/2 चा निम्मा 1/4. आणि म्हणून या ठिकाणी उत्तर 1/4 आलेलं आहे. हे गुणाकारामध्ये कमी आल्यासारखं वाटतंय आपल्याला, पण हे कमी नाही. आपल्याला फक्त ते भासते. आणि हे उदाहरण आपल्याला फक्त परिमेय संख्येच्या बाबतीमध्ये आढळून येईल. हाच प्रकार भागाकारामध्ये आहे. त्याच्यासाठी आपण एक भागाकाराचं उदाहरण घेऊया. उदाहरणार्थ 2050 किंवा 51 भागिले 2. आता बघा, भागाकार म्हणजे काय आपण समजून घेऊ. भाग अधिक आकार. आकार म्हणजे त्याची लांबी, जाडी, रुंदी, हा आकार. आणि भाग म्हणजे तुकडे. एखाद्या वस्तूचे, एखाद्या दोरीचे, एखाद्या वेळूचे समान भाग, समान आकाराचे भाग आपण जर पाडले तर त्याला भागाकार असं म्हणतात. आणि मग हे करत असताना आपण काय करतो, तिथे एक जे उदाहरण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये 251 भागिले 2, याच्यामध्ये भाज्य आहे 251 आणि भाजक आहे 2. हे कसं करतो आपण, तर 2चा एक टेबल तयार करतो आपण. बेक बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 बे 7 14, बे 8 16, बे 9 18 आणि बे 9 20. आता कसं करतो आपण, तू सांग बघू. अगोदर काय घेणार तू खाली? नाही, सांग नुसतं, मी मानतो. हा, 2 खाली घेणार. छान. मग आता भाग कितीचा लागेल बरं? 2. मग हे 2 आपल्याला इथं घ्यावा लागेल. कारण भाग लावताना आपण काय विचार करतो की तेवढीच संख्या जर या टेबलमध्ये असेल तर आपण घेतो, जर तेवढी नसेल तर या संख्येमधून वजा जाणारी पण मोठ्यात मोठी संख्या या टेबलमध्ये निवडतो आणि ती आपण इथे घेतो. आणि मग त्या दोन्हीची वजाबाकी करतो. वजाबाकी किती आली? 0 आली. आता इथं भागाकार किती मांडावा लागेल? 1. कारण की 1 नंबरला हे 2 होतं, हे 2 आपण इथे घेतलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला इथं ह्याच्याच डोक्यावर 1 भाग लागला असं नोंदावं लागेल. कारण सुरुवातीला आपण एकक, दशक, शतक, शतक घेतला होता भाग पाडायसाठी. शतक घेतला होता भाग पाडायसाठी आणि म्हणून त्याच्या शतकाच्या डोक्यावर आपल्याला ती भाग मांडावा लागेल. आता त्याच्यानंतर वरचं दशकाच्या ठिकाणचं 5 खाली आपल्याला घ्यावं लागेल. आता कितीचा भाग लागेल बरं? काय घ्यावं लागेल इथं? आता इथे घ्यावं लागेल 4 घ्यावं लागेल. बरोबर आहे. वजा किती? वजाबाकी 1 आली म्हणजे ही बाकी राहिली 1. आता हे 5 दशक आहेत. त्या दशकाच्या डोक्यावर किती लावायला लागेल भाग? 2 लिहावा लागेल. बरोबर. आता वरून काय घेणार? वरून पण 1 घ्यायचं. 1 घेतलं, संख्या झाली 11. बरोबर. आता कितीचा भाग लागेल? आता 10 घ्यावा लागेल. वजा बाकी राहिली 1. बरोबर आहे का? किती मांडू दे? मांडू दे 1 2 3 4 5. 5 मांडावं लागेल. म्हणजे उत्तर किती आलं आपलं? वाच बघू. 125.
उत्तर आलं 125 हे काय आहे? भागाकार आहे. हा 251 काय आहे? भाजक भाज्य आहे. आणि 2 काय आहे? भाजक आहे. बरोबर आहे. इथं असा आपल्याला अनुभव आलेला आहे की भाज्य किती होतं? 251 हा आणि उत्तर मात्र त्याच्यापेक्षा कमी आलेलं आहे, हा 125. बरोबर आहे. आता आणखीन एक गंमत आहे गणितामध्ये. ज्या 4 मूलभूत क्रिया आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार, या 4 क्रियामध्ये पहिल्या ज्या 3 क्रिया आहेत, बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार, ह्या क्रिया आपण उजव्या हाताकडनं डावीकडे करत जातो. उजव्या हाताकडनं डावीकडे करत जातो आणि भागाकाराची क्रिया मात्र डावीकडून आपल्याला उजवीकडे करावी लागते. उजवीकडेच करतो आपण. असं का करतो बरं? कधी डोक्यात आले का? आपण कधी आपल्या गुरुजींना विचारले का? इतर तिन्ही क्रिया आपण उजवीकडून डावीकडे करतो आणि भागाकार ही क्रिया मात्र डावीकडून उजवीकडे अंक घेत जातो. असं का करतो? आपण कधी आपल्या वर्गामध्ये विचारलं का गुरुजींना? नाही विचारलं का? त्याचे गुरुजी शिकवतेच खरं. बरोबर आहे की नाही? पण बाळांनो असं नाही. या 3 क्रिया जरी आपण उजवीकडून डावीकडे करत असू तर भागाकार ही जी क्रिया आहे ही क्रिया आपल्याला डावीकडून उजवीकडेच करावी लागते. याचं कारण असं आहे, भाग पाडताना नेहमी मोठ्या संख्येकडनंच आपल्याला तुकडे तयार करता येतात ना. मोठ्या संख्येचे तुकडे तयार करता येतील आणि त्याच्यातला उरलेला भाग त्याच्यापेक्षा खालच्या संख्येकडे पाठवावा लागेल. त्याचे तुकडे पाडल्यानंतर उरलेला भाग त्याच्या पुढच्या संख्येकडे पाठवावा लागेल. मग हे आपण जर एककडनं जर गेलो तर आपल्याला असं करता येणार नाही. आणि म्हणून आपल्याला शतकाकडनं किंवा हजाराकडनं संख्या वगैरे खाली घ्याव्या लागतात. डावीकडनंच आपल्याला भागाकार करावा लागतो आणि मग आपल्याला ते भागाकार करता येते. बरोबर. आता हे झालं नैसर्गिक संख्येच्या बाबतीत. नैसर्गिक संख्याचा भागाकार करताना किंवा पूर्ण संख्येचा भागाकार करताना. पण परिमेय संख्येमध्ये काय गंमत होते? इकडे बघा आता 1/2 भागिले 1/2 किती येईल बरं याचं उत्तर? आता कसं होईल? बरोबर 1/2 भागिले म्हणजेच उलटून गुणिले. भागिले म्हणजे उलटून गुणिले 2/1. बरोबर. आता बेक बे आणि इथं बेक बे भाग गेला. उत्तर किती? 1/1 म्हणजेच 1. आता इथं लक्ष द्या. अशी गंमत झाली. इथं कसं होतं? भाज्य 251 होतं पण भागाकार 125 आला म्हणजे छोटी संख्या आली. इथं कसं झालं? 1/2 हे भाज्य होतं पण उत्तर मात्र 1 आले म्हणजे भागाकारामध्ये संख्या वाढली आहे. तर बाळानं इथं संख्या वाढत नाही, वाढलेलीही नाही. कारण कुठल्याही भागाकारामध्ये संख्या वाढत नाही. आपल्याला तसा भास होतो परिमेय संख्येच्या बाबतीमध्ये. कारण परिमेय संख्येच्या बाबतीतच गुणाकार आणि भागाकारामध्ये अपवाद आहे. तसं वाटतंय ते. कारण ही जी संख्या 1 आहे ती 1 नाही आहे. ती काय दाखवती 1? मग तर 1/2 चे 1/2 प्रमाणे किती भाग पडले? तर 1च भाग पडला असा अर्थ आहे त्याचा. आणि म्हणून ती 1/2 आणि 1ची तुलना आपण करायची कारण नाही. याचा भाग 1च पडतो. इथं मात्र 125 भाग पडले आणि इथं मात्र 1 भाग पडला. असं त्याचं उत्तर आहे. लक्षात आलं तुमच्या? हा. तर आता हे भागाकारामध्ये आणि गुणाकारामध्ये जे अपवाद काही गोष्टी आहेत त्या आपण त्याच्यावर आज थोडी चर्चा केली. हां. आधी पुढच्या भागामध्ये आणखीन काही वेगळ्या भागावर आपण
आपण चर्चा करणार आहोत आणि जरा लक्ष द्यायला पाहिजे शिकताना. लक्षात आलं का नाही? खरंच आपल्या लक्षात येईल ना. हां, जर तुम्हाला हा गणिताचा भाग आवडला, असेल तर छान वाटला, लाईक शेअर सबस्क्राईब